महापौर पदावर अजूनही सस्पेन्स। युतीच्या बैठकीत आधी पक्ष ठरेल, मग उमेदवार। आमदार संग्राम जगताप। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय। मात्र महापौर पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार की भारतीय जनता पक्षाकडे, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही। याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले की अहिल्यानगरला महापौर राष्ट्रवादीचा की भाजपचा हे अद्याप ठरलेले नाही। युतीच्या बैठकीत सर्वप्रथम हे पद कोणत्या पक्षाला द्यायचे हे ठरेल, त्यानंतर त्या पक्षाकडून कोण उमेदवार असेल याचा निर्णय घेतला जाईल। आम्ही महापालिका निवडणूक समन्वयातून लढवली असून तो समन्वयक पुढील निर्णय घेतानाही ठेवला जाईल। महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे दोन्ही पक्षातील महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे पात्र महिला नगरसेविकांची संख्या असल्याने युतीतील अंतर्गत चर्चा आणि समन्वयाला अधिक महत्त्व प्राप्त झालंय। दरम्यान महापौर पदाचा निर्णय केवळ आरक्षणाच्या निकषापुरताच मर्यादित न राहता युतीच्या राजकीय समतोल, पक्षीय ताकद आणि नैतिकतेचा मुद्दाही विचारात घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत। आता युतीची अधिकृत बैठक कधी होणार आणि त्या बैठकीत महापौर पदाचा पहिला निर्णय कोणत्या पक्षाच्या बाजूने लागतो याकडे संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।